मिस्टर प्रधान, वही हॅलो. अश्विनी कुठे आहे? येईलच अश्विनी. तिने पोचायला पाहिजे लवकरात लवकर. खूप वाट बघतात तिची. हो, आय अंडरस्टँड. ती निघाले ना बंगलोरहून. मिस्टर प्रधान, एक महत्वाची गोष्ट. दादाची बायपास करावी लागणार आहे, डॉक्टरांनी सांगितलं. 3 ते 4 लाखांपर्यंतचा खर्च आहे. जास्तच होईल, कमी नाही. मिसेस देवधर, तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका. मिस्टर देवधरांच्या ट्रीटमेंटमध्ये काहीही कमी पडणार नाही. आय एम विथ यू, डोंट वरी. पण इट्स ऑल राईट. मी जरा डॉक्टरांना भेटून घेतो. मी दाखवते कुठे आहेत ते. नको, तू थांब यांच्या बरोबर. आलोच मी. ओके डॉक्टर, थँक्यू. मी 3 दिवसांनी परत भेटते तुम्हाला. हो, आणि भरपूर पाणी पिऊन यायचं, लक्षात ठेवा. ओके. या. हॅलो. मीरा, नमिता बोलते. हां बोल, काय झालं? आशूच्या दादाला हार्ट अटॅक आलाय, तो हॉस्पिटलमध्ये. काय? ओ माय गॉड. मग कशी आहे त्यांची कंडिशन? शुभंकर गेलाय तिकडे, तो कळवेल तिकडनं काय झालंय ते नक्की. अगं पण इथे अश्विनी खूपच डिस्टर्ब आहे ग. हट्ट करत होती सारखं हॉस्पिटलमध्ये जायचंय म्हणून, पण आता जाऊही शकत नाहीये, त्यामुळे त्या सगळ्याचं तिला खूप प्रेशर आलंय. मीरा खूप वेळ रडत बसली होती ती. शेवटी आत्ता कुठे दमून जरा झोपली. मीरा, मला खूप टेन्शन आलंय ग. तिने जर का हा सगळा प्रकार मनाला लावून घेतला ना, तर उगाच तिचं बीपी. हां हां हां, आलं लक्षात. एकंदर परिस्थिती लक्षात आली माझ्या. हे बघ, आशूला झोपूनच राहायला सांग तू. मी येते, लगेच येते तिकडे. ठीक. डॉक्टर, किती ब्लॉकेजेस डिटेक्ट झाले? जवळपास 70%च्या आसपास आहेत. मिसेस देवधर घाबरतील म्हणून मी त्यांना फक्त 60% पेक्षा थोडे जास्त आहेत असं सांगितलंय. 70% म्हणजे बायपास खेरीज दुसरा पर्याय नाही. हो, म्हणजे अँजिओप्लास्टी करून काही उपयोग नाही आहे, आणि बायपाससाठी थोडा खर्च जास्त होईल, पण त्यांचं आयुष्य आणखीन 20 वर्षांनी वाढेल. डॉक्टर, तुम्ही पैशांची काळजी करू नका. कितीही खर्च येऊ दे, पण मिस्टर देवधरांना बेस्ट ट्रीटमेंटच मिळाली पाहिजे. मी तुम्हाला माझं कार्ड देतो. या पेशंटच्या बद्दल तुम्ही कुठली इन्फॉर्मेशन माझ्याशी शेअर करू शकता. आणि मी पुन्हा एकदा सांगतो डॉक्टर, खर्चाची काळजी करू नका. मिस्टर देवधर बरे होणं आमच्याकरता फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ॲश्युरन्स दिलेलाच आहेत. मी बायपासच्या दृष्टीने काही टेस्ट करायच्या त्या करण्यासाठी प्रोसीड करतो. डॉक्टर, प्लीज डू युअर बेस्ट. आय विल. पण अखेर सगळं परमेश्वराच्याच हाती असतं. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. थँक्यू डॉक्टर. यू वेलकम. काय होतंय बाबा?
तुम्हाला? अहो बाबा बाबा अहो बरं वाटत नाही का तुम्हाला? काय होतं तुम्हाला? श्वास घेता नाही येते का तुम्हाला? नक्की काय होतंय? अहो इकडे बघा बाबा, डोळे खोलून बघा माझ्याकडे. काय होतं तुम्हाला? अहो डॉक्टर बरं नाही का वाटत तुम्हाला? डॉक्टरला बोलायचं लवकर, हात मारता ना बाबा. बरं झालं तू आलीस, तुझीच वाट बघत होतो. आशूला समजावणं आम्हाला खूप कठीण जातंय ग. तू बघ ना आता काहीतरी. हो अगं मी येणारच, असं कसं कसं होईल मी नाही आले. तुला सांगू का, तुझा फोन आला ना तेव्हा एकदम मलाही शॉक बसला. म्हणजे हार्ट अटॅक म्हणल्यानंतर 1000 तऱ्हेची कॉम्प्लिकेशन्स असू शकतात ना. दादा कदाचित त्यांना काहीही धोका नसेल, एकदम बरे असतील ते, पण बसायचा तेवढा शॉक बसतोच. मला डॉक्टर असून बसला. आशूला काय वाटत असेल मी अगदीच इमॅजिन करू शकते. बरं ती काय झोपली आहे का अजून का काय? नाही ती बती. आशू 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 अगं आशू हळू, आशू हळू, उठ, उठ. मला दादाकडे जायचं. थांब, आता दादाकडे. आशू सांभाळ, अश्विनी सांभाळ स्वतःला. मिसेस देवधर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळी चिंता माझ्यावर सोडा. मी डॉक्टरांशी पर्सनली बोललोय आणि यांच्या ट्रीटमेंटकडे माझं पूर्ण लक्ष असेल. हे बघा, कसलीही गरज लागली तरी संकोच न करता मला फोन करा. मालविका, लक्षात ठेवा. मला माहिती आहे इथं जास्त वेळ थांबायला परवानगी नसते, तेव्हा मी निघतो आता. संध्याकाळी जमलं तर चक्कर मारतो. अश्विनी कधी येणार आहे पण? येईलच ती. ओके, टेक केअर. आशू टेकून बस. बस शांत हो बाळा, आम्ही आहोत. नमिता जरा साखर आणि पाणी घेऊन येशील? हो. ताराबाई, मला दादाला भेटायचं. हो हो. आशू शांत हो बाळा, रडू नको. सगळं आम्ही आहोत की नाही? हा सावकाश. हा ते बघ, थोडीशी साखर खातेस अश्विनी? हे घे. गुड गर्ल. आता मला सांग, एवढं घाबरायला काय झालं तुला? मला खूप वाईट स्वप्न पडलं. कसलं? दादा गेलात. पण प्रत्यक्षात नाहीये की नाही तसं? हां, आपल्याला माहिती आहे ना, दादाला उत्तम ट्रीटमेंट मिळते, तो लवकर बरा होणार आहे, हो की नाही? मग आशू मला सांग,
स्वप्नात दिसलेल्या गोष्टीचा ताण इतका कॅरी फॉरवर्ड करणं चांगलं आहे का? बाळा, तुझ्यावर आता आणखी एका जीवाची जबाबदारी आहे ना ग. 2 जीवाची आहेस तू, हो ना? काळजी घ्यायला हवी ना. अशोक, आणि तू आता इथेच आराम कर. त्या खोलीत तुला स्वप्न पडतात ना, तिथे नको, इथेच आराम कर. छान वाटेल बघ तुला. हं? जरा झोपते साशू. बीपी चेक करूया आपण. ये सावकाश हं. बरं वाटतंय ना आता? थोडा थकवा जाणवतोय पण डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आता तुमची. बरं वाटेल तुम्हाला हळूहळू. हं? अंजू, हा सगळा खर्च हे बघा, तुम्ही नका काळजी करू. ती मी आहे ना, मी बघीन ना खर्चाचं काय करायचं ते. हं? तुम्ही नका काळजी करू. तुम्ही झोपा शांत. मालू आणि दुष्यंत दुष्यंत ना शेजारी काकूंजवळ ठेवलंय आणि मालविका बाहेर बसली. बोलू का मी तिला? बर. आशू, निघाले अश्विनी, निघाले आता. हा निघाली? हो, म्हणजे आता पोहोचेल ना, केव्हाही पोहोचेल ती इथे. काय काळजी करण्यासारखं नाही ना? नाही, काही काळजी करण्यासारखं नाहीये. ती पोहोचेल, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही झोपा शांत. हवंय का तुम्हाला काही? पलाश, किती कुठे आहेस तू? म्हणजे घरी पण जाऊन आलो. आणि तू एवढ्या लो पिच मध्ये का बोलतेस? मी हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये? अरे, आशूच्या दादाला काल हार्ट अटॅक आला होता. 60% वर ब्लॉकेज असेल. अश्विनी कशी आहे? थोडक्यात अश्विनीची कंडिशन बरोबर नाही आहे. तर बरं किटी, आजची दोन्ही शूटिंग कॅन्सल कर. पलाश, अरे पलाश, असं पलाश असं काय करतोस यार? असे प्रोड्युसर्स मरतील. पण ते काय मला माहित नाही. मी कामात नाही गेलो, काम नाही करू शकत. कमॉन यार पलाश, अशाने व्यवस्थित प्रोड्युसर्स म्हणणार नाहीत तर तुझी क्रेडिबिलिटी खलास होतीये की काय असं सारखं वाटायला लागेल. मी काय म्हणते, आपण थोडंसं लेट सुरू करूयात का? म्हणजे कॅन्सल याचा अर्थ कॅन्सल. कळते का तुला? हे फालतू काम करायला इतका वेळ लागतो देवळे?
हातातली सगळी कामं टाक, पण होळकरची इन्फॉर्मेशन मला आणून दे. बस. सर मी मला काही ऐकायचंच नाहीये. मला होळकरची इन्फॉर्मेशन पाहिजे तेवढे. हाच तो 1.5 दमडीचा होळकर माझ्या घरापर्यंत पोहोचला. का झाली त्याची एवढी हिंमत? कारण आपण वेळेवर त्याचा लगाम हातात ठेवला नाही म्हणून. नशीब खरी मीच होतो. मीता किंवा अश्विनी असत्यात तर. हे बघ, आज संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा, आज संध्याकाळपर्यंत होळकरची सगळी इन्फॉर्मेशन मला मिळाली पाहिजे. संध्याकाळी मला कुठलीही सबब सांगू नकोस, कळलं? निघ आता. शुभंकर, काय रे? अरे त्या दिवशी आपलं डिस्कशन अर्धवटच राहिलं. मला काय म्हणायचंय, या सगळ्या ज्या फाईल्स आहेत ती मी एकदा वाचून घेतल्या ना की मग मी माझं काम इंडिपेंडेंटली सुरू करू शकतो. शुभंकर, अरे इतका डिस्टर्ब का वाटतोस? काय नाही. शुभंकर यार, खूप अपसेट वाटतोस तू मला. शुभंकर, त्या दिवशी मी नमितासाठी पोस्टर घेऊन गेलो प्रेझेंट म्हणून. तेव्हा ती पण खूप टेन्स वाटली. मी तुम्हाला एवढ्या आग्रहानं डोहाळ जेवणाला बोलवलं, पण तेव्हाही तुम्ही आला नाहीत. शुभंकर, काही प्रॉब्लेम आहे का? इफ यू ओपन अप, तुलाच हलकं वाटेल यार. आणि मला जमलं तर मीही तुझ्यासाठी काही करू शकेन. शुभंकर, नमिताच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? ऍक्च्युली मीता, तिला टेन्शन येणं अगदी स्वाभाविक आहे ग. तिला जाता येत नाहीये ना. पण हे बघ, तुम्ही ना तिला एकटं नका सोडू. शक्यतो तिच्याबरोबर राहा आणि तिला कशात तरी एंगेज ठेवायचा प्रयत्न कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांच्या तब्येतीचे अपडेट्स तिला सतत देत राहा. त्याने तिचा स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल. हां, कारण असा स्ट्रेस कॅरी करणं फार बरं नाही. म्हणजे हे बघ, डिरेक्टली काही होणार नाही, पण कसं आहे, आईच्या स्ट्रेसचा परिणाम अल्टिमेटली बाळावर होतो. हां, चल मी निघू मग. हां, टेक केअर. हां बाबा. मी बाप होणार आहे आणि नमिता आई. पण नमिता प्रेग्नंट नाहीये.